हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे 25 मे 2025 रोजी यूपीएससीची पूर्व परीक्षा देणार आहेत। यूपीएससीचे पीवायक्यू ज्यावेळेस तुम्ही नीट अॅनालाइज करतात, ऑप्शन सहित त्याचं अॅनालिसिस करा, प्रॅक्टिस कधी करा, परंतु ज्यावेळेस त्याचं रिव्हिजन असणार आहे, सीसॅटचं रिव्हिजन किंवा सीसॅटची जी टेस्ट तुम्ही देतात ते मोस्ट प्रोबेबली 2.5 ते 4.5 या फेजमध्ये दिलेले बरे राहील। जे कोर सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही हालतीमध्ये 90% खाली ॲक्युरेसी नाही आली पाहिजे। जर समजा मी 100 गोष्टी वाचल्या त्याच्यातल्या 80% to 85% गोष्टी मला क्लिक झाल्या पाहिजे, तर आणि तर तुम्ही जो डाटा घेतलेला आहे ना त्याच्यावर तुमचा होल्ड आहे असं आपण कन्सिडर करू। ब्रेन देखील वेगवेगळ्या प्रकारचा डाटा वेगवेगळ्या कप्प्यामध्ये ठेवतो ब्रेनच्या, त्याच्यासाठी त्याला वेळ हवा असतो। तो वेळ त्याला झोपेमध्ये भेटतो। 3 तास 4 तास झोपलेत असं करू नका बिलकुल। कमीत कमी 7 तासाची झोप तुम्हाला अपेक्षित आहे। आता सध्याला होता होईल तेवढं 7 ते 8 तासाची झोप तुमची झाली पाहिजे। ऑलवेज रिमेंबर, टुडे इज द डे विच यू हॅव टू स्टडी दी मोस्ट, टुमॉरो इज नेव्हर गोइंग टू कम। आणि ह्या पिरियड मध्ये जो टिकला तो जिंकला, ही गोष्ट लक्षात ठेवा। नमस्कार, मी प्रतीक पितांबरे, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ पितांबरे इन्स्टिट्यूट ऑफ IAS। हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे 25 मे 2025 रोजी यूपीएससीची पूर्व परीक्षा देणार आहेत। सगळ्यात पहिले ज्यावेळेला तुम्ही तयारी करतायत ना सध्या, त्यावेळेस माइंडसेट तुमचा काय पाहिजे यावर आपण सविस्तर बोलूयात। आणि त्यानंतर जी तुमची टेक्निकल ॲस्पेक्ट्स ऑफ द प्रिपरेशन आहेत ते टेक्निकल ॲस्पेक्ट देखील या व्हिडिओमध्ये कव्हर करू। सो माइंडसेटमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा हा येतो की लास्ट 45 डेज बाकी आहेत। आज आपण आजच्या दिवसापासून ते येणाऱ्या दिवसापर्यंत 45 डेज आतापर्यंत बाकी राहतात। या लास्ट 45 दिवसामध्ये दिस इज टेक ऑर लिव्ह अशा फॉर्मॅटमधली सिच्युएशन असते। इथे तुमचा माइंडसेट खूप शार्प असणं गरजेचं आहे। मोर ओव्हर दॅन दॅट एक रिलॅक्स्ड अप्रोच असणं गरजेचं आहे। शार्पनेस आणि रिलॅक्स्ड अप्रोच दोन गोष्टींनी येतो। एक म्हणजे तुमची जी प्रॅक्टिस झालेली आहे आतापर्यंतची, त्या प्रॅक्टिसवर भरोसा ठेवा। ज्यावेळेस तुमच्या प्रॅक्टिसवर तुमचा भरोसा आहे त्यावेळेला ऑटोमॅटिकली गोष्टी क्लिअर आउट होत जातात। आता सगळ्यात पहिले जेवढ्या तुम्ही टेस्ट दिलेल्या आहेत त्या टेस्ट त्याचं रिव्हिजन प्रॉपर फॉर्मॅटमध्ये झालं पाहिजे। प्रत्येक टेस्टचं ॲनालिसिस केलेलं अपेक्षित आहे। यूपीएससीचे पीवायक्यू बघणं गरजेचं आहे। यूपीएससीचे पीवायक्यू ज्यावेळेस तुम्ही नीट अॅनालाइज करतात, ऑप्शन सहित त्याचं अॅनालिसिस करा। ही गोष्ट क्लिअर आधी असू द्या की काय होतं यूपीएससी मध्ये आपण ठीक आहे 100 प्रश्न सोडवले, माझं बरोबर आलं चुकलं आणि याच्यावर माझा हा नेट स्कोर आहे, त्याच्यावर विद्यार्थी बऱ्याचदा पेपर सोडून देतात की हा ठीक आहे आता झालं माझं, मी यूपीएससीचे प्रश्न सोडवले। तसं करू नका। त्याचे 4 जे ऑप्शन आहेत ना त्या 4 ऑप्शनवर रिसर्च करा। तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्यावेळेस तुम्ही हे करताल, अगदी 5 वर्षाचं करा, जास्तही करू नका। फक्त 5 वर्षाचं केल्यावर तुमच्या लक्षात येईल की जवळपास 30च्या आसपास मार्क तुम्हाला, म्हणजे जवळपास 15 ते 20 प्रश्न ऑन एन ॲव्हरेज हे रिपीट होतात ॲज इट इज। म्हणजे एका प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये जे ऑप्शन, म्हणजे एका प्रश्नामध्ये जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन मधून नेक्स्ट क्वेश्चन फॉर्म होतोय नेक्स्ट इयरला, असं तुम्हाला एक लिंक लागत जाते। आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की यूपीएससी विद्यार्थ्यांचा माइंडसेट काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करते। आता हे झालं पीवायक्यूचं। त्या व्यतिरिक्त आता तुम्ही ज्या मॉक टेस्ट देतात, बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी मॉक टेस्टमध्ये मला कमी मार्क आलेत, मग माझी यूपीएससी निघल का नाही निघल। एक गोष्ट लक्षात घ्या पोरांनो, यूपीएससी मध्ये 100 प्रश्न आहेत। कोणतीही टेस्ट सिरीज असेल त्याच्यामध्ये 30 प्रश्नपत्रिका असतात, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 3000 प्रश्न असतात। काही प्रश्न हे साहजिक आहे की काही ना काहीतरी प्रश्न खूप अवघड असतील किंवा काही प्रश्न खूप सोपे असतील, किंवा असं असू शकतं की यूपीएससीचा जो स्तर आहे तो टेस्ट सिरीजला बऱ्याचदा मॅच होत नाही। आणि मॅच जरी झाला तरी मोर ऑर द लेस एव्हरी टेस्ट सिरीज इज ट्राईंग टू इन्क्रीज द नॉलेज गॅप ऑफ युअर्स। म्हणजे तुमचा जो नॉलेज गॅप आहे तो भरून काढण्याचं काम टेस्ट सिरीज करते। टेस्ट सिरीज हा नॉलेजचा ॲस्पेक्ट आहे। प्रॅक्टिस जर करायची असेल तुम्हाला तर त्या नॉलेजची प्रॅक्टिस आहे तिथे। यूपीएससी मध्ये तुमचं नॉलेज, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षा देणार आहे त्यामध्ये तुमचं नॉलेजही टेस्ट होणार आहे। अपार्ट फ्रॉम दॅट तुमचा पॅटर्न रिकग्निशन कसा आहे यूपीएससीच्या प्रश्नांचा। आता फॉर एक्झाम्पल महशीरवर एक क्वेश्चन आला होता। महशीरचा क्वेश्चन हा 2019, 20, 23 अशा फॉर्मॅटमध्ये रिपीट होत गेलेले आहेत। म्हणजे अशी जे क्वेश्चन रिपीट होत आहेत ना ते यूपीएससी बघतीये की तुम्ही पीवायक्यूज बघतायत की नाही बघत आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही बघताल ऑटोमॅटिकली तुमचा पुढचा मार्ग सोपा होत जातो। त्या व्यतिरिक्त तुमच्या माइंडसेटला सगळ्यात इम्पॅक्ट करणारी गोष्ट ती म्हणजे तुमचं स्लीप पॅटर्न। स्लीप पॅटर्नमध्ये एक लक्षात घ्या पोरांनो, रात्र जागून अभ्यास केलाय आणि त्याच्यानंतरही रिझल्ट आला नाही, हे असे अनेक विद्यार्थी तुम्ही बघितले असतील। त्याचं महत्त्वाचं कारण काय माहिती का, आताचा जो पार्ट असतो, आता जे लास्ट 45 डेज आहे, या 45 डेजमध्ये प्रेशरही जास्त असतं। मोर ओव्हर दॅन दॅट डाटा कन्झम्पशन जास्त आहे। डाटा कन्झम्पशन जास्त असल्यामुळं त्या ब्रेनला ते सेग्रिगेट करण्यामध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये एक मेमरी पॅलेट असतं। मेमरी पॅलेटमध्ये गोष्टी सेग्रिगेट केल्या जातात। जसं आपण कपाटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या वस्तू ठेवतो, त्याच पद्धतीनं ब्रेन देखील वेगवेगळ्या प्रकारचा डाटा वेगवेगळ्या कप्प्यामध्ये ठेवतो ब्रेनच्या। त्याच्यासाठी त्याला वेळ हवा असतो।
तो वेळ त्याला झोपेमध्ये भेटतो. ज्यावेळेस तुम्ही झोपेत असतात त्यावेळेला ते ब्रेन ऑटोमॅटिकली त्या वस्तू अगदी तुमच्या त्या कप्प्यामध्ये ब्रेनच्या ठेवून देईल. म्हणून झोपेवर लक्ष द्या. 3 तास 4 तास झोपलेत असं करू नका बिलकुल. कमीत कमी 7 तासाची झोप तुम्हाला अपेक्षित आहे. आता सध्याला आपण इथे इन्स्टिट्यूटमध्ये देखील विद्यार्थ्यांना हेच सांगतो की होता होईल तेवढं 7 ते 8 तासाची झोप तुमची झाली पाहिजे. एकदम त्याच्याहूनही कमी येऊ नका किंवा अगदी 10-10 तास झोपत बसलेत असाही प्रकार करू नका. एक 6 ते 7 तासाच्या आतमध्ये जवळपास 7 ते 8 तास जरी पकडलं तुम्ही, 7 ते 8 तासामध्ये तुमची झोप झाली पाहिजे आणि हे अपेक्षित देखील आहे. झोप काढा. आणि ह्या गोष्टीचा स्ट्रेस येतो बऱ्याचदा विद्यार्थ्यांना की मी अभ्यास तर करायलोय पण मला सकाळी उठायला उशीर होतो. उठायला उशीर होतो म्हणजे रात्री जर 2 पर्यंत तू अभ्यास केलाय आणि 2:15 पर्यंत तू झोपलाय तर साहजिक आहे ना बेटा, तुला कमीत कमी 9 किंवा 10 वाजणार आहेत उठण्यासाठी. त्याच्यामुळे परेशान नका हो तुम्ही कोणत्याही गोष्टीला की मी जास्त उशिरा उठतोय. उशिरापर्यंत अभ्यासही करतोयस ना तू, त्याच्यामुळं तू करून घ्या ती गोष्ट कव्हरअप करून घ्या. ऑटोमॅटिकली तुमची झोपच तुमचा रिझल्ट देईल. तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट. हे बऱ्याचदा विद्यार्थी विसरतात. त्यांना असं वाटतं जेवढं वाचल तेवढं चांगलं आहे. तसा नसतो प्रकार. वाचल्याच्या नंतर ब्रेनला चान्स द्या की ते व्यवस्थितरित्या एका पॅलेटमध्ये त्या गोष्टी संग्रहित करेल आणि हे संग्रहित झाल्याच्या नंतरच तुम्हाला त्या गोष्टी सुचायला चालू होतात. नंबर 2चा मुद्दा, आता हे जेव्हा तुम्ही झोप तुमची व्यवस्थित झाली, आता तिसरा मुद्दा हा येतो की तुमचं फूड हॅबिट्स काय. खूप जास्त चमचमीत पदार्थ, तेलकट, खूप जास्त शिळे पदार्थ, असे पदार्थ खाऊ नका या पिरियडमध्ये. एक तर उन्हाळ्याचा पिरियड आहे, तुमची परीक्षा 25 मे रोजी असणार आहे. स्कॉर्चिंग हीट हा जो प्रकार आहे तो स्कॉर्चिंग हीट मोस्ट ऑफ द महाराष्ट्रीयन स्टुडंट्सला फेस करावी लागणार आहे. त्याच्यासाठी तुमची बॉडी हायड्रेटेड असणं गरजेचं आहे आणि ते फक्त त्याच दिवशीचं म्हणून नाही, तुमच्या सवयीच तशा लावून घ्या. खूप जास्त ऑइली खात बसलेत, खूप मसाल्याचे पदार्थ खाल्लेत असा प्रकार करू नका. एक नॉर्मल एक सात्विक जेवण जर तुम्हाला ठेवता आलं तर त्या फॉर्मॅटमध्ये ठेवा. इफ समवन हॅज नॉनव्हेज इन टू देअर डाएट, सो नॉनव्हेजही खाताना खूप जास्त ऑइली वगैरे खाऊ नका. एक उकड वगैरे खाल्ली तेवढं पुरतं तेवढं ठीक आहे, परंतु खूप जास्त प्रमाणामध्ये ऑइली मसालेदार पदार्थ अशाने काय होतं, डायजेस्टिव्ह सिस्टीमही खराब होते आणि उन्हामुळं ती चिडचिड होणार ते वेगळं. त्याच्यापेक्षा एक सात्विक आहार असू द्या आणि डाएटमध्ये तुमचं वॉटर इंटेक जास्त असलं पाहिजे. जेवढं तुम्ही वॉटर इंटेक ठेवताल तेवढं इट विल बी इझी फॉर यू टू रिटेन थिंग्स. म्हणजे तुमचं जे बॉडी क्लॉक आहे ते बॉडी क्लॉक ऑटोमॅटिकली बेटर फॉर्मॅटमध्ये येईल, डायजेशन सिस्टीम प्रॉपर चालेल. नंबर 3, तुम्ही मेडिटेशन, योगा किंवा साधी वॉकिंग इथपर्यंत थोडं लक्ष असलेलं बरं राहील. म्हणजे काय असतं, ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू बेसिसला डाटा कंझ्युम करतायत, डाटा कंझ्युम केल्याच्या नंतर तुमची बॉडी पण असते, ते बॉडीला पण स्वतः एक थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी वेळ लागतो. मग त्याच्यामध्ये मेडिटेशनही चांगला ऑप्शन आहे, योगा एक खूप चांगला ऑप्शन आहे आणि वॉकिंग म्हणजे ॲटलिस्ट गेल्याच्या नंतर एक 1-2 किलोमीटर का होईना चलून या. तेवढं चालल्याच्या नंतर तुमचं माइंडही फ्रेश राहील आणि फक्त अभ्यास करून ती जी लिथार्जी येते ती लिथार्जी देखील राहणार नाही त्यामध्ये. हे झालं तुमच्या लाईफस्टाईलच्या बाबतीमध्ये. हे झाल्याच्या नंतर जे टेक्निकल ॲस्पेक्ट असतात तुमचे, आता मी किती वेळेस अभ्यास करावा किंवा किती तास अभ्यास करावा, क्वालिटीला इम्पॉर्टन्स देऊ का क्वांटिटीला देऊ, आधी टेस्ट सिरीज रिवाईज करू का आधी मी PYQ UPSCची ते बघू. या फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही काम करतायत ना, सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवायचं, तुम्ही आत्तापर्यंत जेवढा डाटा कंझ्युम केलेला आहे तो डाटा तुम्ही रिटेन करू शकतायत का. ॲटलिस्ट त्याच्यामध्ये 80% 85% रिटेन्शन आलं पाहिजे. रिटेन्शन म्हणजे काय, जर समजा मी 100 गोष्टी वाचल्यात त्याच्यातल्या 80% to 85% गोष्टी मला क्लिक झाल्या पाहिजेत. तर आणि तर तुम्ही जो डाटा घेतलेला आहे ना त्याच्यावर तुमचा होल्ड आहे असं आपण कन्सिडर करू. 80%चा एक बार असू द्या तुमचा की 80% पर्यंत मला हे रिटेन झालं पाहिजे आणि जेव्हा ते रिटेन होतं देन मूव्ह टू नेक्स्ट टॉपिक. त्यानंतर जी तुमची प्रॅक्टिस आहे, टेस्टची जी प्रॅक्टिस आहे, त्या टेस्टची प्रॅक्टिस कन्सिस्टंट बेसिसला चालू पाहिजे तुमची. आता UPSCच्या अलाइनमेंट म्हणजे 9:30 वाजेपासून 11:30 पर्यंतचा GS आणि 2:30 पासून ते 4:30 पर्यंतचा CSAT या फॉर्मॅटमध्ये आता एक्झाम द्यायला सुरू करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही UPSCच्या एक्झामच्या फॉर्मॅटमध्ये जातात ना, त्यावेळेला तुम्ही ज्या दिवशी एक्झामला जाऊन बसताल, सो दॅट डे विल बी जस्ट अनदर प्रॅक्टिस फॉर यू. म्हणजे हे तुम्ही प्रॅक्टिस ऑलरेडी 1 महिना 1.5 महिन्यापासून आधीपासून करत असणार आहेत. त्याच्यामुळे त्या दिवशी जेव्हा 25 मेला सकाळी 9:30 वाजता तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असताल त्यावेळेला ते तुमच्यासाठी काही दुसरं तिसरं नसेल, ती फक्त एक प्रॅक्टिस असेल. आपण इन्स्टिट्यूटमधले जे कोणते टायमिंग्स असतात आपले UPSCच्या प्रिलिमचे ते सगळे 9:30 असतात. कारण ते विद्यार्थ्यांचा तो माइंडसेट तयार झाला पाहिजे. ही गोष्ट तुम्ही 100% अगदी घरी जरी अभ्यास करत असाल, घरी जरी टेस्ट सोडवत असाल किंवा लायब्ररीत सोडवत असाल, त्यावेळेला हा टाइम मात्र आठवणीनं लागू करा. हा टाइम लागू करताना एक करायचं, 9:25 पर्यंत चहा पीत बसले तर 9:30ला तुम्ही पेपर सोडवतात असा प्रकार नाही झाला पाहिजे. 9:15 बेअर मिनिमम, 9:15 किंवा 9:10ला तुम्ही तुमच्या सीटवर पाहिजेत. 20 मिनिटाचा तुमचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे किंवा शांत तरी बसले पाहिजेत की जेणेकरून तुम्ही त्या पेपरशी अलाइन होऊ शकाल. थोडंसं ब्रेन आणि बॉडी दोन्ही शांत करतात.
या गोष्टी जेव्हा होतील तुमच्या, ऑटोमॅटिकली इट विल बी इझी फॉर यू टू मेक थिंग्स क्लिअर, मेक थिंग्स व्हेरी क्लिअर. ठीक आहे, ही गोष्ट तेवढी करून घ्यायची. हे झाल्याच्या नंतर नंबर 3, आता एक आपण असं करणार आहेत की ज्यावेळेस तुम्ही सीसॅटची प्रॅक्टिस करतायत, सीसॅटची प्रॅक्टिस सकाळी करू का संध्याकाळी करू, हे बघा पोरांनो, प्रॅक्टिस कधी करा, परंतु ज्यावेळेस त्याचं रिव्हिजन असणार आहे, सीसॅटचं रिव्हिजन किंवा सीसॅटची जी टेस्ट तुम्ही देतात ते मोस्ट प्रॉब्ली 2:30 ते 4:30 या फेजमध्ये दिलेले बरे राहील. 2:30ला टेस्ट चालू होणार म्हणजे तो कॅन्डिडेट दुपारी 2:10 त्याच्या सीटवर पाहिजे बसलेला. या फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे. या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करताना, मार्क माय वर्ड्स, 25 मे विल जस्ट अनदर अ केक वॉक फॉर यू. म्हणजे इट विल जस्ट बी अ सिम्पल प्रॅक्टिस. आणि हे जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला ऑटोमॅटिकली गोष्टी सोप्या होऊन जातात. हे सगळं झाल्याच्या नंतर याच्या पुढचं आपल्याला असं काम करायचं आहे की जेव्हा तुम्ही आता रिव्हिजन करतायत, मग मी सब्जेक्ट वाईज रिव्हिजन घेऊ का, मी सगळ्या जशा पद्धतीनं मी अनालिसिस करतोय त्या अनालिसिसच्या बेसिसवर रिव्हिजन घेऊ. इट इज एंटायरली डिपेंड अपॉन द कॅन्डिडेट. तुम्हाला जसं वाटेल त्या फॉर्मॅटमध्ये रिव्हिजन करा. पण एक गोष्ट मात्र कन्फर्म ठेवायची की जे स्टॅटिक सब्जेक्ट आहे, जे कोर सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही हालतीमध्ये काहीही झालं तरी 90% खाली ॲक्युरसी नाही आली पाहिजे. एक साधं गणित लावतो, 100 मार्काचा 100 क्वेश्चन्सचा तुमचं UPSCचं पूर्वपरीक्षा, बरोबर, GSचं बोलतोय आपण. त्या 100 पैकी नाही म्हणलं तरी एक 35 प्रश्न जे असे असतात, 35 प्रश्न प्युअर बेसिक असतात, जे NCERTवर बेस्ड असतील किंवा तुमच्या प्रॅक्टिस टेस्टवर बेस्ड असतील. 35 प्रश्न हे प्युअर बेसिकमधले येतात. त्या 35 पैकी जर तुमचे 33 ते 34 प्रश्न बरोबर येतात, ठीक आहे, 33 प्रश्न किंवा 34 प्रश्न बरोबर पकडून, तर जवळपास तुमचे मार्क जातात ऑन एन ॲव्हरेज 68-69. कट ऑफ लागतो, डोक्यावरून पाणी गेलं 100. आता जसा पेपर येईल त्याप्रमाणे कट ऑफ असेल, परंतु मागच्या वेळेसचा जो कट ऑफ बोलला गेला तो 110 पर्यंतचा जरी आपण कन्सिडर केला तो कट ऑफ होता. 110 मार्कापैकी तुमचे 70 मार्क जागेवर तयार आहेत. हे 70 मार्क जेव्हा जागेवर तयार आहेत, तर उरलेल्या 65 प्रश्नांमध्ये म्हणजे उरलेल्या 130 मार्कांमध्ये तुम्हाला फक्त 30 मार्क काढायचे. लक्षात आलं? हे बेसिकचं इतकं महत्त्व आहे. बेसिकचे मार्क तुमचे जाता कामा नये. असे प्रश्न की ज्याच्यामध्ये सगळेजण बरोबर असतील ते प्रश्न तुमचे चुकता कामा नये. त्यामध्ये ॲक्युरसी 90%, 95% ही ॲटलिस्ट असलीच पाहिजे. ठीक आहे, हे झालं तुमचं बेसिकचं. ज्यावेळेस ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन हे तुमचे प्रॅक्टिसने सॉल्व्ह होतात. जेवढे तुमचे PYQs असतील, PYQs घ्या, PYQ सॉल्व्ह करा, तुमचे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. त्यानंतर असे क्वेश्चन की जे मिस्केलिनियस म्हणलं गेलेलं आहे किंवा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन म्हणलं गेलेलं आहे, अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत अटेम्प्ट करता येत आहेत, ते त्या क्वेश्चन्सपर्यंत जाता येत आहे. कोणत्या ना कोणते लॉजिक्स लागत आहेत, त्या ठिकाणी UPSCचा पॅटर्न रिकग्निशन आहे आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही एलिमिनेट करतायत ऑप्शन, अटेम्प्ट करा, काही हरकत नाही. असे प्रश्न ज्यामध्ये काहीच माहिती नाही आहे तर उगाच तुक्के मारू नका. बिनाकामाचे तुक्के मारण्यात अर्थ नाही. आपण एक सेपरेट सेशन घेऊयात की ज्यामध्ये UPSCचा पेपर सॉल्व्ह कसा करायचा हे तुम्हाला मी स्पेसिफिकली टॅबवर सगळ्या गोष्टी शिकवून देईल. त्या गोष्टींवर फक्त एक काम करायचं, माइंडसेट जो तुमचा असेल तो माइंडसेट UPSCशी अलाइन झाला पाहिजे. म्हणून UPSCचे PYQ बघत चला. UPSCचे PYQ असंच फक्त घेऊन बसायचा पेपर आणि फक्त चाळत राहायचं की हा प्रश्न आलाय, या प्रश्नाचं उत्तर UPSCने असं दिलेलं आहे, तर हे का दिलेलं असं. म्हणजे हे GSलाही लागू होतं आणि सीसॅटलाही लागू होतं. सीसॅटचे पॅसेजेस अनेक विद्यार्थ्यांचे चुकतात, तर पॅसेजेसवर काम करताना हेच करायचं. त्या टाईपचे पॅसेजेस PYQ बघायचे. समजा अझम्पशन्सचे पॅसेजेस आहेत, अझम्पशनचे पॅसेजेस तुमचे चुकत आहेत फॉर एक्झाम्पल, तर नेमके कशामुळे चुकत आहेत आणि UPSCचा आन्सर काय, UPSCने कोणत्या माइंडसेटने हे आन्सर दिलेला असेल, तो माइंडसेट एकदा समजून घ्या आणि तीच ट्रिक, तेच लॉजिक तुम्ही तुमच्या बाकीच्या क्वेश्चन्समध्ये अटेम्प्ट करा की जे अझम्पशनवर बेस्ड आहे. मी गॅरंटी घेतो 10 पैकी कमीत कमी 9 क्वेश्चन बरोबर येतात. पॅसेजेसची तयारी करणं सोपं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमची रीडिंग स्पीड कशी असावी किंवा किती वेळ अभ्यास करावा, हे बघा. एक गोष्ट लक्षात घ्या, ऑलवेज रिमेंबर, सर्टन टाइम्स यू हॅव टू गिव्ह प्रेफरन्स टू द क्वालिटी, सर्टन टाइम्स क्वालिटी विथ क्वांटिटी. लक्षात येते? आताचा जो फेज आहे, आता क्वालिटी विथ क्वांटिटी या दोन्ही गोष्टींवर अवलंबून आहे. खूप कमी वेळ अभ्यास करू नका आणि एकदम फार 18 तास अभ्यास करत बसले असाही प्रकार करू नका. एक मॉडरेट टाईम ठेवा, ज्या टाईममध्ये तुमची झोप व्यवस्थित होतीये, तुम्हाला तुमच्या रिव्हिजनला व्यवस्थित टाईम भेटतोय आणि तुमचा जो डाटा कन्झम्पशन आहे तो देखील व्यवस्थित आहे. या गोष्टी बेसिक एक लक्षात ठेवायचं की आपल्याला एक्झाम काढायची 25 मेला 9:30 वाजता, ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेपर असणार आहे, त्यावेळेला तुमचा एक माइंडसेट क्लिअर पाहिजे. तुमच्या मनामध्ये ही गोष्ट क्लिअर पाहिजे की हो, मी प्रॅक्टिस केलेली आहे, माझा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे, आता मी माझा बेस्ट देणार आहे. परीक्षेच्या रिझल्टचा विचार नका करू. काय होतं, प्रोसेसवर लक्ष द्या. जेवढी प्रोसेस चांगली असेल ना, रिझल्ट ऑटोमॅटिक येणार आहे. तुम्ही प्रोसेसवर लक्ष द्या, रिझल्ट ऑटोमॅटिक येणार, ही गॅरंटी आहे. तुम्ही प्रोसेसवर लक्ष द्या.
तुमचा कोणता टॉपिक बाकी आहे त्या टॉपिकवर लक्ष द्या, तो टॉपिक व्यवस्थित स्ट्रॉंग होल्ड करून घ्या, जो वीक होल्ड आहे तो स्ट्रॉंग होल्ड करायचा आणि ऑटोमॅटिकली तुमचे स्कोर्सही इम्प्रूव्ह होतात, तुमचे मॉक टेस्टमधले स्कोर्स इम्प्रूव्ह होतात. ज्यावेळेस तुम्ही UPSCची प्रिपरेशन करतायत ना, ही गोष्ट खूप माइंडसेट तुमचा क्लिअर असला पाहिजे की एक्सटर्नल थिंग्स शुड नॉट अफेक्ट यू. एक्सटर्नल थिंग्समध्ये काय काय येतात, तुमचे मार्क्स येतात. तुम्हाला आता एक प्रकार होतो बरं का, आता लायब्ररीमध्ये तुम्ही बसलेले असताल तर अचानक कोणतरी येऊन विचारतं, हा सांग आर्टिकल 26 काय. अरे नाही माहिती, एखाद्याला नसेल माहिती, इट इज ओके. मग याचा अर्थ असा नाही की UPSCच निघणार नाहीये, किंवा एखादा माणूस तुम्हाला म्हणतोय की नाही अरे काय तुला हे साधं माहिती नाहीये का, तुझं काय होणार, असा प्रकार नसतो हा. ज्या वेळेला तुम्ही एक गोष्ट क्लिअर ठेवताल तुमच्या मनामध्ये की ठीक आहे थोडेसे तुमचे विकनेसेस आहेत, प्रत्येकाचे असतात, आणि असे तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा आहे ना. तीन लोकांची गोष्ट तुम्हाला सांगतो. एक भालू असतो, लोक जंगलामध्ये जातात, तीन लोक असतात, 3 जण जंगलामध्ये जातात आणि एक भालू लागतो त्यांच्या पाठीमागं आणि खूप पळायला लागतात लोक. आणि त्यातला जो 2 नंबरचा असतो ना, तो मॉडरेटली पळत असतो, तो काही जास्त पळत नसतो. 3 नंबरचा मुलगा त्याला म्हणतो की अरे तू एवढा हळू का पळतोय. तर तो त्याला खूप साधं उत्तर देतो की अरे मला कुठं पहिलं यायचंय, मला फक्त तुझ्यापेक्षा पुढे जायचंय, कारण भालू 2 नंबरला खायला तर येणार नाही, भालू 3 नंबरला खाईल. सेम फॉर्मॅट तुमचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये असणार आहे, सेम फॉर्मॅट तुमचा UPSCत असणार आहे. तुम्हाला काय प्रिलिममध्ये 200 पैकी 200 नाही काढायचे, ही गोष्ट डोक्यात असू द्या. तुम्हाला कट ऑफच्या एक कम्फर्टेबल लेवलला पुढे पाहिजेत तुम्ही. कट ऑफ जर 100 असेल तर एक 115 120 असे जरी असेल तरी काही चालतात, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. मेन्सचा पेपर 200 पैकी 200 काढणारालाही तेवढाच आहे, आणि कट ऑफ 100चा असेल तर 101 पडणारालाही तेवढाच आहे, तोच आहे. सेम मेन्सचा पेपर असणार आहे. एखाद्याने कट ऑफ जास्त काढलाय म्हणून मग त्याला जास्त द्यायचे असा काही प्रकार नसतो कुठे. त्यामुळे हा माइंडसेट एकदाचं डोक्यामध्ये क्लिअर असू द्या की आय डोंट हॅव टू कम्प्लिटली टेक 200 आउट ऑफ 200, आय जस्ट हॅव टू क्लिअर द कट ऑफ. आणि हे जेव्हा तुम्ही करताल ना, तुमचं माइंडसेट एकदम क्लिअर होऊन जाईल, तुमचं माइंड शांत होईल आणि तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये पुढे काम करू शकाल. या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर अजून एक फॉर्मॅट आहे की सोशल मीडियावर आता अनेक प्रकारचे सोशल मीडिया आहेत, त्याच्यावर आता अनेक PDFs येतात, किंवा मग मोस्ट प्रॉबेबल क्वेश्चन्स, मोस्ट प्रॉबेबल थीम्स, या सगळ्या गोष्टी येतात. हे बघा, कोणत्या PDFचा किती वापर करायचा हे कॅन्डिडेटवर आहे, पण एक डेडलाईन मात्र ठरली पाहिजे तुमची. आता तुमचा की नाही जो डाटा कन्झम्पशन असतो ना, त्या डाटा कन्झम्पशनची एक डेडलाईन पाहिजे. म्हणजे परीक्षेच्या 30 दिवस आधी मी कोणताही नवीन डाटा कन्झ्युम करणार नाही. ही काही लोकांची 30 दिवसाची डेडलाईन असते. अशा डेडलाईन अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे बदलत राहतात. चुकूनही ती डेडलाईन 25 दिवसाच्या आतमध्ये खेचू नका. म्हणजे काय होतं, 25 दिवस, लास्ट 25 दिवस जो तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे ना, त्या वर्षभर अभ्यास केलेलाच तुम्ही कंटिन्यू करा, मल्टिपल टाइम रिवाईज करा. एखादा डाटा नवीन घेण्यापेक्षा जो डाटा आहे त्यालाच तुम्ही 10 वेळेस जेवढं रिवाईज करताल ना, त्याचा फायदा जास्त होतो. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे एक काम करायचं, स्वतःची डेडलाईन ठरवायची. डाटा कन्झम्पशनची माझी ही डेडलाईन आहे की मी 30 दिवस आहे, म्हणजे 25 मेला माझी परीक्षा आहे, 25 एप्रिल ही माझी डेडलाईन असणार आहे. या 25 एप्रिलला मी काही जरी झालं तरी पण आता 25 एप्रिल नंतर नवीन डाटा मी कन्झ्युम करणार नाही. विषय संपला. ह्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाताल, मी गॅरंटी घेतो तुमचा रिझल्ट निघतो. आता ज्या वेळेला आपण हे करतो, वर्षभराचा अभ्यास केलेला हवा आणि तेच आपण पुन्हा कंटिन्यू रिवाईज करणार आहे. त्या रिव्हिजनमध्ये काय काय आलं पाहिजे, त्यामध्ये तुमच्या बेसिक नोट्स रिवाईज झाल्या पाहिजे, तुमचे NCERT जे आहे मेजर NCERTs तुमच्या रिवाईज झाल्या पाहिजे, तुम्ही ज्या कोणते टेस्ट सोडवलेल्या आहेत टेस्टचं रिव्हिजन झालं पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थी फक्त टेस्ट सोडवतात आणि बाजूला टाकतायत मॉक टेस्ट देखील. तसं नाही करायचं. त्या टेस्टची रिव्हिजन करा. त्या टेस्टचं ॲनालिसिस केलेलं असेल तुम्ही, त्या ॲनालिसिसची रिव्हिजन तुमची झालेली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, UPSCचे PYQ आणि PYQचं ॲनालिसिस जे तुम्ही केलेलं आहे, मार्केटमध्ये भेटतंय ते नाही. सगळीकडे मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं अवेलेबल आहे. तुम्ही काय केलं आहे, तुमचं जे स्वतःचं ॲनालिसिस असेल ते रिवाईज झालं पाहिजे मल्टिपल टाईम. आणि शेवटचे जे 30 दिवस असतील त्याच्यामध्ये UPSCचेच मागच्या 5 वर्षाचे, किंवा एखाद्याला जास्त सोडवायचे तर अजून 5 वर्ष घ्या, मागच्या 10 वर्षाचे, किंवा अजून सोडवायचे 15 वर्ष घ्या, जेवढं मागं जाता येईल तुमची इच्छा, ते पेपर पुन्हा पुन्हा सोडवा, UPSCचे पेपर. आणि तुम्हाला ज्याचं आन्सर माहिती आहे म्हणून ठीक आहे मी टिक केलं पुढे गेलं, तसं नका करू. त्या आन्सरपर्यंत कसं यायचं, कोणते ऑप्शन एलिमिनेट करायचे, त्या एलिमिनेशनवर काम करा. आणि लास्टच्या 30 दिवसामध्ये जो व्यक्ती हे करल आणि हे रिलिजियसली फॉलो करल, त्याचा रिझल्ट 100% येणार म्हणजे येणार. ही गॅरंटी देतोय मी आता सध्याला. हे ज्यावेळेस तुम्ही करताल ऑटोमॅटिक बेसिसला तुमचा प्रीचा रिझल्ट येतो बघा. आणि हे जेव्हा तुम्ही केलं त्यावेळेला रिझल्ट आला आणि डायरेक्टली मेन्सच्या तयारीला तुम्ही लागू शकता.
ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते जरी डाऊट्स असतील किंवा काही असेल, काही बऱ्याचदा काय होतं की समोरच्याने सांगितलेली गोष्ट बऱ्याचदा कळत नाही किंवा मग समोरच्याने सांगितलेली गोष्ट व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट करता येत नाही, याच्यामध्ये कोणते जरी प्रॉब्लेम आले, डोंट वरी अबाउट इट. पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS इज ऑलवेज देअर टू हेल्प यू. तुम्ही फक्त एक कॉन्टॅक्ट करा, वी विल बी देअर. व्हॉट एव्हर इश्यूज यू गाईज आर फेसिंग, वी विल बी हॅपी टू हेल्प ओव्हर देअर. NCERT रिव्हिजन, बेसिक रिव्हिजन या सर्व गोष्टी तुमच्या झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर जे विद्यार्थी एक्झाम देत नाही आहेत ही यावर्षी, त्या विद्यार्थ्यांसाठी पण एक गोष्ट सांगतो की जे तुमचे सिनियर्स देत असतील त्या सिनियर्सची सगळी प्रोसेस बघा, त्यांचं ते कशा फॉर्मॅटमध्ये प्रेशर हँडल करतायत ते बघा. जर एखाद्याकडे सिनियर्स नसतील काही हरकत नाही, ज्यावेळेस एक्झाम होईल, एक्झाम झाल्याच्या नंतर 25 मेला सकाळी 9:30 ते 11:30 पर्यंत आणि दुपारी 2:30 ते 4:30 पर्यंत हे पेपर्स होऊन जातात. आणि त्याच दिवशी किंवा त्याच्या नेक्स्ट डेला सेम टाईममध्ये 9:30 ते 11:30 तुम्ही GS1चा पेपर द्या 26 मेच्या दिवशी, आणि GS2चा पेपर म्हणजे जो CSATचा पेपर आहे तो पेपर द्या 2:30 ते 4:30 मध्ये, जो UPSCचा टायमिंग असतो, स्टँडर्ड टायमिंग. अशाने काय होईल, तुम्हाला सवय लागेल की एक्झॅक्टली ते प्रेशर कसं हँडल करायचं आणि तो माइंडसेट कसा क्रिएट करायचा. या व्यतिरिक्त ज्या वेळेला तुम्ही प्रिपरेशन करतायत, ऑलवेज रिमेंबर टुडे इज द डे विच यू हॅव टू स्टडी दी मोस्ट. टुमॉरो इज नेव्हर गोइंग टू कम. ही गोष्ट क्लिअर असू द्या. आजच्या आजच आहे, जे आहे ते आज करायचं आहे. दररोजचे टार्गेट दररोज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा, आणि अगदी त्या टार्गेटपैकी 80% वगैरे जरी कंप्लीट झालं तरी वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. हाच प्रयत्न फक्त कंटिन्यू करत राहायचा. आणि एक्झाम ज्यावेळेस येईल, एक्झाम आल्याच्या नंतर माइंडसेट एकदम शांत पाहिजे, मेडिटेशन झालं पाहिजे. योगा करत असाल योगा करा, एक 15-20 मिनिटं का होईना, ॲटलिस्ट. काहीच नाही तर 12 सूर्यनमस्कार तर करा. आणि एक 1 ते 1.5 किलोमीटर चालण्याची प्रॅक्टिस तुमची दररोज असली पाहिजे. हे ज्यावेळेस तुम्ही करताल ऑटोमॅटिकली गोष्टी सोप्या होत जातील, स्ट्रेस तुमचा ऑटोमॅटिकली रिलीज होईल, आणि ह्या पिरियडमध्ये जो टिकला तो जिंकला, ही गोष्ट लक्षात ठेवा. येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी, येणाऱ्या 25 मे रोजीच्या पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःचा बेस्ट द्या, खूप बेस्ट द्या. असा अभ्यास करा की ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेस परीक्षा हॉलमधून बाहेर येताल त्यावेळेला तुम्हाला हे वाटलं पाहिजे की आय गेव माय बेस्ट. ओके, सो बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.